नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चालू घडामोडीवरील प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी तर्फे तुरीचे कोणते वाहन विकसित करण्यात आले, ज्याचे नुकतेच नरेंद्र मोदीच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात आले? आन्सर आहे फुले पल्लवी. ईडीचे नवीन संचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली? आन्सर आहे राहुल नवीन. भारतातील पहिले धान्य ATM डॅडॅस राज्यात सुरू करण्यात आले? आन्सर आहे ओडिसा. गुगलचे CEO सुंदर पिचाई यांना डॅडॅसकडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. आन्सर आहे IIT खरगपूर. डॅडॅस या तारखेदरम्यान महसूल पंधरवडा साजरा करण्यात आला. आन्सर आहे 1 ते 15 ऑगस्ट 2024. 2025 मधील 98वे अखिल भारतीय साहित्य संमेलन डॅडॅस या ठिकाणी होणार आहे. आन्सर आहे दिल्ली. माण्याची वाडी हे राज्यातील पहिले सौर ग्राम कोणत्या जिल्ह्यात आहे? आन्सर आहे सातारा. आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषद 2024 खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली? आन्सर आहे भारत. पहिला विज्ञान रत्न पुरस्कार 2024 डॅडॅस यांना प्रदान करण्यात आला. आन्सर आहे गोविंदराजन पद्मनाभ. मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमांतर्गत योजना दूतास प्रतिमहिना डॅडॅस इतके मानधन देण्यात येते? आन्सर आहे 10,000. महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण 2024 नुसार आगामी 10 वर्षात महसुली उत्पन्न डॅडॅस कोटी इतकी अपेक्षित आहे? आन्सर आहे 30,575. सॉरी 30,573. नुकतीच जाहीर झालेली राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी कितव्या क्रमांकाची आहे? आन्सर आहे 9व्या. रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा महाराष्ट्रात होणार आहे.
सदर बोगदा किती किलोमीटरचा आहे? आन्सर आहे 23.5 किलोमीटर. चॅम्पियन ऑफ द ऑर्डर हा डॅश या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी यांना प्रदान करण्यात आला. आन्सर आहे फिजी. के. नटवर सिंह यांचे नुकतीच निधन झाले. त्यांच्या आत्मचरित्राचे नाव काय सांगा? आन्सर आहे वन लाईफ इज नॉट इनफ. ऑगस्ट 2024 पर्यंतच्या माहितीनुसार भारतात डॅश इतके रामसर स्थळे आहेत? आन्सर आहे 85. पहिला राष्ट्रीय अवकाश दिन 23 ऑगस्ट कोणाच्या उपस्थितीत दिल्लीत साजरा करण्यात आला? आन्सर आहे भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. डॅश या दिवशी इस्रोने लघु उपग्रह यान SSLV D3 यशस्वी प्रक्षेपण केले. आन्सर आहे 16 ऑगस्ट 2024. नुकतेच चर्चेत असलेले सेंट मार्टिन बेट कोणत्या देशाच्या ताब्यात आहे? आन्सर आहे बांगलादेश. ऑगस्ट 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॅश या देशाचा परदेश दौरा केला. आन्सर आहे पोलंड व युक्रेन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज.